रेवती ही बघ बाहेर गेली. मग नाही तसं नाही, हे दिल्लीला गेले होते ना, आज सकाळीच परत आले. रेवती त्यांना खूप सर्दी झाली आहे ग, त्यांना तापही आला असेल. अच्छा, म्हणजे मगाचपासून शांत आहेस त्याचं हे कारण आहे. तुला काय करायचंय, त्याला काय होतंय? रेवती नातं यांनी तोडलंय, मी नाही. पण राधिका, पण नाही बीड नाही, तसंच जास्त ते इथे राहायला आले असते का मी? कठीण आहेस. मग आता काय करणार आहेस? एक मिनिट, हे सांगू नकोस की तू गुरुनाथकडे जाऊन त्याची तब्येत कशी आहे वगैरे विचारणार आहेस. नाही, पण या अशा अवस्थेत पा त्याने बाहेर जाऊन राहिली, घरात थांबायला नको? तुला काय करायचंय? तू सरळ घरी जा आणि काम कर. ऐकणार नाहीसच ना तू? राधिका, एवढं कोणापुढे लाचार होऊ नये. तू त्याची सेवा केल्यामुळे त्याच्या डोक्यात काही प्रकाश पडणार आहे का? एक मिनिट. हा शिवानी, अगं मी तुला सांगितलं होतं ना तासाभराने येते मी. तू त्यांना आधी का बोलवलंस? कसं कळत नाही का तुला? आले मी, थांब. तुला काय करायचंय ते तू कर, कळलं? पण एक गोष्ट लक्षात ठेव, त्यांनी जर तुझा अपमान केला ना तर ते आम्हाला कुणालाही चालणार नाही. आणि हा, ते गुप्तेनी कोणाकडे तरी तुला जायला सांगितलंय ना, तिकडे जा. तुला गुरुनाथचे पैसे परत करायचे आणि त्यासाठी तुला काम करायला हवं, कळलं तुला? हो रेवती बाई, जाणार आहे मी. हा, नक्की जाणार. ठीक आहे, बाय. अहो, अहो, हा ताप आहे तुम्हाला? तुम्ही किती त्रास होऊन राहिलाय तुम्हाला? तुम्ही आधी बसा बरं, बसा नीट. ठीक आहे का मी? नाही ठीक आहे काय, बसा नीट आधी. बसा, थांबा, मी तुमच्यासाठी कोमट पाणी करून देते. आल्याचा चहा पण देते तुम्हाला. अगं लावू का? हो. असाच लावू ना? आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली आहेस गं, म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी माझा. पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ, घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं,
तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते? बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.